पाहायला मिळेल। सामना सुरू झाल्याचे पंचांनी कोण केले जाऊया पुन्हा एकदा क्षीरसागर सरांकडे। धन्यवाद शेखर दादा। या ठिकाणी दापोली तालुक्यातले दोन तुल्यबळ बलाढ्य संघ एकमेकाच्या विरोधामध्ये, एकीकडे भैरवनाथ मुरुड तर दुसरीकडे भैरवनाथ जालगाव, दोन्ही संघ विजेते पदाचे प्रबळ दावेदार। तर रोहित लाड या ठिकाणी आपण बघतोय मुरुड टीम कडनं पहिली चढाई सजवतोय। जालगाव टीमच्या 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये वन मॅन आर्मी हे चित्र 4 खेळाडूंनी सातत्यानं सादर केलं। या पर्वाच्या अगोदर सातत्यानं अनेक पर्वांमध्ये भैरवनाथ मुरुड टीमसाठी संघर्ष करत अनेक मानाच्या सन्मानाच्या स्पर्धा ज्या खेळाडूंनी आपल्या टीमला जिंकून दिल्या तो वन मॅन आर्मी रोहित लाड पुरेपूर 30 सेकंदाचा वापर केला। माघारी परततो आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जर्सी नंबर 5 भैरवनाथ जालगाव संघाचा चमचमता सितारा डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न। रोहित लाड याच्याकडून फेल टॅकल, एका गुणाची कमाई भैरवनाथ जालगाव टीमच्या खात्यामध्ये। आज देखे जरा किसमे कितना है दम हे सांगण्याचा प्रयत्न भैरवनाथ जालगाव या टीम कडनं इथे नक्कीच केला जाऊ शकेल। तर त्याच वेळेला जर्सी नंबर 12 हा देखील एक अनुभवी चढाईपटू 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये भैरवनाथ जालगावच्या पुरेपूर 30 सेकंदाची वेळ घेतली, माघारी परतली आणि त्यानंतर पुन्हा एकदा जर्सी नंबर 5 हा एक गुणवान चढाईपटू आपण 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये पाहतोय। याच्या अगोदर रोहित लाड सारख्या एका बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवली, त्यानंतर पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेला तो कोणताही पॉइंट न घेता माघारी परततोय। आणि त्यानंतर मुरुडचा संघ तिसऱ्या चढाईवरती डुआ डायरेक्ट वरती। याच्या अगोदर सलग 2 रेड एमटी, पहिली रेड आपण बघितली रोहितची, त्यानंतर जर्सी नंबर 12 ची आणि त्यानंतर पुन्हा एकदा जर्सी नंबर 12 डुआ डायरेक्ट वरती। जर इथे गुणाची कमाई करता आली नाही तर चढाईपटूला बॅकलाईनच्या पाठीमागे जावं लागेल। यावेळेला मोठा धक्का बसतोय जालगाव टीमला, संभवतः सुपर से ऊपर रेड 4 खेळाडूंना बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवत सुपडा साफ केलाय भैरवनाथ जालगाव टीमचा। जबरदस्त अप्रतिम लाजवाब चढ़ाई भैरवनाथ मुरुड टीम कडून ये तो शाकी है, पिक्चर पूरा का पूरा बाकी है। 4 खिलाड़ी इस समय बैकलाइन के बाहर जाते हुए तो कहीं ना कहीं इसमें बैकफुट पर जाती हुई भैरवनाथ जालगाव की टीम क्या यहाँ से वो पलटवार करेगी। जो शुरुआत हमने इसके पहले मुकाबले में यजमान टीम की तरफ से देखी थी दुर्गा देवी मुरुड टीम के खिलाफ, शायद वही शुरुआत यहाँ पर भैरवनाथ जालगाव की होती हुई भैरवनाथ मुरुड के खिलाफ। तो फिर एक मर्तबा देखा जाए तो रोहित लाड अब रेड कट में 3 खिलाड़ियों के डिफेंस में सुपर टैकल की पोजीशन। अगर 3 खिलाड़ियों के डिफेंस में यहाँ पर रोहित को टैकल किया जाएगा तो 2 पॉइंट का इजाफा हो सकता है। क्या यहाँ पर टैकल किया जाएगा? यह शानदार डिफेंस। डू ऑर डाय सामना असणार आहे दोन्ही टीमसाठी, कारण जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय, तर जो संघ पराजित तो संघ या स्पर्धेतून बाहेर पडेल। त्यामुळे सातत्यानं प्रत्येक खेळाडू इथे गुणाची कमाई करण्यासाठी स्ट्रगल आणि संघर्ष करतोय। डाव्या कोपऱ्यामध्ये पुन्हा एकदा भैरवनाथ जालगाव संघाचा युवा खेळाडू ज्याने अनेक सन्मानाच्या स्पर्धा गाजवल्यात, त्याच खेळाडूवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय। 3 स्टार खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे भैरवनाथ जालगाव संघाचे प्रशिक्षक आनंद मिसाळ हे सातत्यानं जर आपण बघितलं तर आपल्या टीममध्ये एक वेगळा उत्साह निर्माण करण्याचं काम करतात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली अनेक मानाच्या स्पर्धांमध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचताना आपण भैरवनाथ जालगाव या टीमला देखील सातत्यानं पाहिलंय। तर त्याच वेळेला डुआ डायरेक्ट तिसरी चढाई मागच्या मॅच मध्ये पहिली 3rd रेड शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आपण अनुभवली, परंतु या सामन्यामध्ये सुरुवातीच्याच 5 मिनिटांमध्ये आपल्या 3rd रेड वरती खेळताना दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत। भैरवनाथ जालगावचा संघ डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न, 6 खेळाडूंचा डिफेन्स, लेफ्ट कॉर्नरचा डिफेंडर जर्सी का गुणाची कमाई, रोहित लाडचा कमबॅक, रिवायवल केलं रोहितला, कॉन्फिडन्स नक्कीच वाढलेला असावा या ठिकाणी भैरवनाथ मुरुड टीमचा। एका गुणाची कमाई केल्यानंतर या ठिकाणी गुणफलक जर आपण पाहिला तर नक्कीच लीड वरती भैरवनाथ मुरुडचा संघ असणार आहे। तर त्याच वेळेला जर्सी नंबर 12 ज्याने आपण बघितलं याच्या अगोदर एकाच चढाईमध्ये तब्बल 4 खेळाडूंना बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवत मोठा हादरा मोठा धक्का दिलेला होता। तोच संघ असो दोन्ही संघांना पहिला पुकार। धन्यवाद शेखर दादा। दरम्यान या ठिकाणी आपण पुन्हा एकदा सहजरित्या क्रॉस केली, माघारी परतला, कारण त्याला माहिती होतं
संभवतः मुरुडचा संघ थर्ड रेड वरती खेळणार आहे. जास्त वेळ घेतला नाही, माघारी परतल्यानंतर जर्सी नंबर 12 ज्याकडून पहिल्या आपल्या अप्रतिम कामगिरी पार पडत आपल्या टीमला आघाडी प्राप्त करून दिली, त्याच खेळाडूच्या विरोधामध्ये शानदार डिफेन्स भैरवनाथ जालगाव ऑन फायर. आणि त्याचबरोबर जर्सी नंबर 5 पुन्हा एकदा चढाई ट्रॅक वरती ज्याच्याकडनं फार मोठ्या कामगिरीच्या अपेक्षा असतील. भैरवनाथ जालगाव भैरवनाथ मुरुड हे बॅटल सातत्यानं अनेक स्पर्धांमध्ये रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहिलंय. तर याही स्पर्धेमध्ये तोच रंगतदार खेळ दोन्ही टीमकडनं संभवतः पाहायला भेटू शकेल. तर त्याच वेळेला आपण पाहतोय रोहित लाड वन मॅन आर्मी अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी पार पाडली. धीरो दत्त खेळाचं प्रात्यक्षिक ज्या खेळाडून सातत्यानं अनेक पर्वांमध्ये आपल्या टीमसाठी सादर केलं, तो रोहित लाड डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करतोय. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा राईट कॉर्नरकडे मुसंडी मारली जाते, परंतु नंतर मात्र थोडंसं डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न रोहित याच्या माध्यमातून. माघारी परतल्यानंतर पुन्हा एकदा युवा चढाईपट्टू भैरवनाथ जालगाव टीमकडनं चढाई ट्रॅकवरती असेल. 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण, एक स्टार खेळाडू ज्यांनी या मॅच मध्ये सुरुवातीच्या मिनिटांमध्ये भैरवनाथ जालगाव संघाला मोठा धक्का दिला, तो खेळाडू जर्सी नंबर 12 बॅकलाईनच्या पाठीमागे येईल. तर त्याच वेळेला मुरुड टीमकडनं युवा खेळाडू जर्सी नंबर 2 चढाईसाठी सज्ज होतोय. 4 खेळाडूंचा डिफेन्स असेल. बोनस लाईन ऑफ आहे. भैरवनाथ जालगाव टीमचे 3 स्टार खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे त्यांना रिवायवल करण्यासाठी एकतर डिफेन्स किंवा चढाईमध्ये गुणाची कमाई रस्ता दाखवू शकतात, परंतु त्या रस्त्यावरनं चालण्याची कामगिरी त्या संघातल्या खेळाडूंनाच करावी लागते. यावेळेला जर्सी नंबर 5 बोनस लाईन ऑन असेल, परंतु त्याच्यासाठी रिस्क घेणं गरजेचं होतं. कोणताही धोका पत्करलेला नाही, माघारी परतलाय. आणि त्यानंतर थर्ड रेड डुआ डा रेड वरती 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण, थोडंसं विखुरलेला डिफेन्स, टच पॉईंट घेणं थोडंसं अवघड असेल, परंतु अशक्य ते शक्य करण्यासाठी संघर्ष करावा लागेल. मधल्या फळीमध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न, डिफेंडर्सला रिस्क घेण्याची कोणती आवश्यकता नाही. जर्सी नंबर 7 राईट कॉर्नरचा डिफेंडर समोर, एका गुणाची कमाई भैरवनाथ जालगाव टीमच्या खात्यामध्ये. आणि त्यानंतर थर्ड रेड वरती भैरवनाथ जालगाव संघाचा जर्सी नंबर 5 या मॅच मध्ये सुरुवातीच्याच मिनिटांमध्ये जालगाव टीम 2 गुणांची आघाडी प्राप्त करण्यात यशस्वी ठरतोय. तर त्याच वेळेला खेळाडू त्याला मात्र रनिंग किकच्या माध्यमातून बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवण्यात चढाईपट्टू सक्सेसफुल ठरला. एका गुणाची कमाई पुनश्च एकदा भैरवनाथ जालगाव टीमच्या खात्यामध्ये. जालगाव संघ 8 गुणांवरती, तर भैरवनाथ मुरुड मध्ये 3 गुणांची आघाडी जालगाव टीमकडे. तर यावेळेला मात्र प्रथमताच संभवता चढाई ट्रॅक वरती भैरवनाथ जालगाव संघाचा चढाईपट्टू इतनी शक्ति हमें देना दाता कि मन का विश्वास कमजोर ना हो, हम चले हैं नेक रास्ते पर, हमसे भूलकर भी कोई भूल ना हो. 4 खिलाड़ियों का डिफेंस होगा, वो बिखरा हुआ डिफेंस. टच पॉइंट लेना इतना आसान नहीं होगा. क्या यहाँ पर पॉइंट लेने का प्रयास करेंगे? एक सेफ रेड एम्प्टी रेड, उसके बाद जवाब आक्रमण करने के लिए भैरवनाथ मुरुड की तरफ से जर्सी नंबर 7 तैयार है. संभवतः यहाँ पर देखा जाए तो बोनस लाइन ऑन हो सकती है. क्या बोनस का प्रयास करेंगे? बिल्कुल भी नहीं. एक सेफ रेड एम्प्टी रेड 4 खिलाड़ियों के डिफेंस में दोबारा भैरवनाथ जालगाव के रेडर रेड करते हुए बड़े इत्मीनान के साथ यहाँ पर बॉक्स लाइन को क्रॉस किया, अपने कोर्ट में वापस चले गए, ताकि उन्हें मालूम था कि इसके बाद भैरवनाथ मुरुड की टीम संभवतः थर्ड रेड पर खेलेगी. और डुआ डा रेड पर जर्सी नंबर 9 तैयार है. 6 खिलाड़ियों का डिफेंस होगा. क्या टच पॉइंट लेंगे या बोनस पॉइंट लेकर वापस आएंगे? लेकिन इस समय ले पाते में. और अब थर्ड रेड पर डुआ डा रेड पर जर्सी नंबर 5 तैयार है. सुपर टैकल की पोजीशन होगी, किसी ना किसी टीम के खाते में पॉइंट जरूर मिलेगा. क्या यहाँ पर मिडिल ऑर्डर के डिफेंडर थोड़ी सी गलती नहीं करते तो संभवतः यहाँ पर रेडर के लिए वो मुसीबत खड़ी कर सके. आते आते ही कहीं ना कहीं वो मजबूती के साथ डबल डबल करने की जो सोच थी वो गलत साबित होती हुई. इस समय मात्र 2 खिलाड़ी शेष है. फिर एक मरतबा जर्सी नंबर 10 का शानदार डिफेंस, सामने रेडर को टच से मस होने का कतई मौका नहीं था. डिफेंस ऑल आउट का मतलब होता है ऑल इन, पूरा का पूरा खेलना, नई उम्मीद नई सोच और जुनून के साथ अब दोबारा मैदान में कम बैक करता हुआ रोहित लाड का ना चलना शायद वो चिंता का विषय बन सकता है. जितने समय रोहित बैकलाइन के बाहर रहेंगे शायद इस मुकाबले में अच्छी खासी लीड हासिल कर सकती है भैरवनाथ जालगाव की टीम. अगर अपनी टीम को दोबारा इस मुकाबले में कमबैक हासिल करके देना चाहते हैं तो रोहित का चलना यहाँ पर जरूरी होगा. तो दूसरी तरफ यहाँ पर बड़े इत्मीनान के साथ रेड करते हुए संभवतः डुआ डा रेड पर खेलने का प्रयास करेंगे भैरवनाथ जालगाव के रेडर, ताकि उन्हें मालूम है इस मुकाबले में
उनकी टीम के पास अच्छी खासी बढ़त है। अगर यहाँ पर थोड़ी सी भी गलती करेंगे तो कहीं ना कहीं वो बैकवर्ड पर जा सकते। शायद उसकी याद दिलाते हुए ये रेडर पूरे के पूरे 30 सेकंड के समय को इस्तेमाल किया, अपने कोर्ट में चले गए और अब आक्रमण करने के लिए जर्सी नंबर 12 तैयार है। जिस खिलाड़ी ने शुरुआत के मिनट में बड़ा धक्का दिया था भैरवनाथ चालगांव की टीम को, दोबारा चलना पड़ेगा यहाँ पर इस रेडर को। आंधियों को जीत है या बिजलियां गिराने की, हमें भी जीत है वो आशिया बसाने की। हिम्मत और हौसला बुलंद है, खड़ा हुआ भी गिरा नहीं, जंग अभी बाकी है मेरे दोस्त, क्योंकि अभी तक मैं गिरा नहीं। शायद ये बताने का प्रयास करेंगे इस समय रेडर। तो फिर एक मरतबा भैरवनाथ चालगांव के रेडर तैयार है। 7 खिलाड़ियों का डिफेंस होगा। क्या यहाँ पर बोनस लाइन क्रॉस करेंगे, क्या टच पॉइंट लेने में कामयाब हो जाएंगे। सोच पॉजिटिव होनी चाहिए, सकारात्मक दृष्टिकोण के साथ दोनों भी टीमों के खिलाड़ियों को मैदान पर खेलने के और अब आक्रमण करने के लिए स्पेशलिस्ट खिलाड़ी जर्सी नंबर 12 तैयार है। अगर भैरवनाथ चालगांव टीम के 12 बजाने हैं तो जर्सी नंबर 12 को चलना पड़ेगा। याद कीजिए शुरुआत के मिनट में उन्होंने जो रेड की थी उसको दोहराने की आवश्यकता होगी। डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहब हमेशा बोलते थे पहली सफलता के बाद ऑल इज वेल दैट्स एंड इज वेल, ज्याचा शेवट चांगला ते सर्व काही। भैरवनाथ चालगाव संघाचा चढाईपटू 3rd रेड वरती, अगोदरच्या 2 सलग रेड एमटी, त्याच्यामुळे ही जी चढाई असेल ती दुवा डायरेक्ट असेल, गुणाची कमाई करणं गरजेचं असेल। 15 गुणांवर चालगाव तर 5 गुणांवरती मुरुडचा संघ, तब्बल 10 गुणांची भली मोठी आघाडी भैरवनाथ चालगाव संघाकडे। पॉइंट घेणं गरजेचं असेल। डाव्या कोपऱ्यामध्ये रोहित लाड आणि त्याच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न संभवता लॉबीचा आधार घेत सक्सेसफुली मिडलाईन क्रॉस करतोय। सुपरदस्त प्रदर्शन पाहायला मिळतंय। 18 गुणांवरती जालगावचा संघ तर मात्र 5 गुणांवरती अजून देखील मुरुडचा संघ। मोठं खिंडार पडले इथे भैरवनाथ मुरुडच्या संघाला। जालगाव टीमच्या चढाईपटूकडनं ज्या कामगिरीच्या या स्पर्धेमध्ये दापोली तालुक्यातले बलाढ्य संघ पार्टिसिपेट झाले। उद्याच्या दिवसामध्ये संभवता खेमराज हरणे संघ या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला भेटेल। संपूर्ण दापोली तालुक्यामध्ये या पर्वामध्ये ज्या संघाच्या नावाची सातत्यानं चर्चा रंगली तो खेमराज हरणेचा संघ, परंतु यावेळेला संभवता मोठा धक्का भैरवनाथ चालगाव टीमला होतोय का पाहूया। जर्सी नंबर 5 भैरवनाथ चालगाव संघाचा हा स्टार खेळाडू आहे, ज्याने सातत्याने अनेक स्पर्धा आपल्या शानदार जोरावरती गाजवल्या आहेत। अनेक स्पर्धांमध्ये भैरवनाथ चालगाव संघाला सेमीफायनल फायनल पर्यंत पोहोचवण्यामध्ये मोठी कामगिरी पार पडणारा खेळाडू। 5 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये तर मधल्या फळीतला डिफेंडर्स बाल बचे थे वापर काही ना काही तकरीबन अगर वो हल्का सा खाली रहे वापर, परंतु में जाकर अपग्रेड करते हुए जर्सी नंबर 15 रोहित लाड काफी तेजी के साथ आए थे। एक नाम के साथ यहाँ पर बॉक्स को क्रॉस किया, अपने कोर्ट पे वापस चले गए और उसके बाद आक्रमण करने के लिए जर्सी नंबर 14 तैयार है भैरवनाथ चालगांव की तरफ से। पॉइंट टेबल का जिक्र करेंगे तो 18 पॉइंट पर जालगांव की टीम, तो महज 8 पॉइंट पर मुरुड की टीम, यानी कि फासला दोनों भी टीमों के बीच में अभी भी 10 पॉइंट का है। क्या याद से वो बदलता है, जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है। इतिहास लिखना है तो पसीना बहाने की आवश्यकता होगी। एक 3rd रेड होगी, यानी कि डुआ डायरेक्ट का बिल्कुल बच चुका है। 5 खिलाड़ियों का डिफेंस होगा, मोमेंटम का इस्तेमाल किया, कहीं ना कहीं वो किक लगाने का प्रयास। जर्सी नंबर 11 क्या यहाँ पर सक्सेसफुल एफर्ट किया था। यस, 1 पॉइंट का इजाफा होगा और सिंगल पॉइंट के साथ ही साथ पॉइंट टेबल पर काफी तेजी के साथ भैरवनाथ चालगांव की टीम आगे बढ़ती हुई। 3rd रेड होगी डुआ डायरेक्ट पर जर्सी नंबर 15। रोहित को पॉइंट लेने की आवश्यकता होगी। क्या यहाँ पर बोनस का एफर्ट किया, बिल्कुल स्किल बोनस पॉइंट मिलेगा। 3rd रेड होगी, श्योर होना चाहिए। लेफ्ट कॉर्नर पर अनुभवी डिफेंडर्स उनके हाथों चले, सक्सेसफुली यहाँ पर बोनस पॉइंट लिया था, वापस चले गए अपने कोर्ट में और जवाबी आक्रमण देने के लिए जर्सी नंबर 5 विट का जवाब पत्थर से, रेड का जवाब रेड से, लेकिन क्या यहाँ पर वो पॉइंट का जवाब पॉइंट से देंगे। 4 खिलाड़ियों का डिफेंस रिवर्स किक लगाने का प्रयास किया था, क्या सक्सेसफुल साबित होंगे? बिल्कुल नहीं, सेफ रेड और जवाबी आक्रमण करने के लिए दोबारा जर्सी नंबर 15 यानी की रोहित लाड। दरम्यान क्रीडा नगरीमध्ये रडेगावचे पोलीस पाटील प्रकाशजी वाघजे यांचा शुभागमन होतोय। मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय। वाडी मंडळाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे महेशजी यादव यांचंही शुभागमन झालंय। मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय।
मंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. बॅक टू बॅक सलग 2 रेडवरती 2 बोनस पॉईंट घेत रोहित लाडने आपला जो संघ बॅकफूट वरती होता त्याला पुन्हा एकदा फ्रंट फूट वरती आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा दर्शन नंबर 5 संघर्ष करावा लागेल ते दोन्ही टीमसाठी, कारण महत्वाची सन्मानाच्या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ जर या स्पर्धेच्या पुढच्या फेरीमध्ये पोहोचायचं असेल तर स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतील. रोहित लाड याच्या अगोदर आपण बघितलं बॅक टू बॅक सलग दोन्ही रेडवरती सिंगल गुणाची कमाई केली. टच पॉईंटच्या ऐवजी बोनस पॉईंट वरती कॉन्सन्ट्रेशन, यावेळेला पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु तिसऱ्या चढाईवरती डुआ डायरेडवरती जर्सी नंबर 14 संघर्ष करावा लागेल. इथे 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये टच पॉईंट केले थोडंसं इम्पॉसिबल, परंतु अशक्य ते शक्य करावं लागेल चढाई पट्टूला. टीमने दिला 1 गुणाची कमाई आणि जो डिफरन्स होता इथे दोन्ही टीमच्या गुणफलकामध्ये तो 1 ने कमी होतोय. 19 गुणांवरती जालगाव संघ, 11 गुणांवरती मुरुडचा संघ. 8 गुणांची आघाडी अजून देखील भैरवनाथ जालगाव टीमकडे आहे. दरम्यान इथून मात्र मुरुडच्या टीमला रोहित लाडच्या शानदार खेळावरती डिफेन्स करावं लागेल. लॉबीचा आधार संभवता बॅकलाईनच्या मिळाले आणि त्याचमुळे बॅकलाईनच्या पाठीमागे ज्या क्रमाने तुम्ही बॅकलाईनच्या पाठीमागे जाता त्याच क्रमाने तुम्ही मैदानामध्ये येता, म्हणजे याच्यानंतर 3रा क्रमांक लागू शकतो रोहित लाडचा. रोहित जेवढा वेळ बॅकलाईन अनापन्न व्हायचंय, वाडी मंडळाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा टाइम आउट नंतर मी सागर आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये दर्शन नंबर 5 या युवा खेळाडूला आपण पाहतोय आणि त्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी दर्शन नंबर 2 भैरवनाथ मुरुड. डुआ डायरेक्टचा बिगुल वाजतोय 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये. पुन्हा एकदा दर्शन नंबर 5 क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं असेल, टच पॉईंट घेणं अवघड आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये फुटवरचा सुरेख वापर दर्शन नंबर 5चा. महत्वपूर्ण अशी खेळी सादर करावी लागेल. मोमेंटमचा वापर करतोय. डाव्या कोपऱ्यामध्ये सुरुवात धीमी, त्यानंतर मात्र वेगाने राईट कॉर्नरच्या दिशेने वेळ निघत असताना आणि त्याच वेळेला मजबूत अँकल होल्ड, तत्सम गुणाची कमाई करणं अनिवार्य होतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत तो स्ट्रगल आपल्याला पाहायला मिळाला. 1 गुणाची कमाई केल्यानंतर मात्र 3ऱ्या चढाईवरती पुन्हा एकदा मुरुडचा संघ 5 खेळाडूंचा डिफेन्स, बोनस लाईन ऑफ असणार आहे. टच पॉईंट घेणं अनिवार्य असेल. दर्शी नंबर 2 ला राईट कॉर्नरला आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यात नजरेचा कटाक्ष मात्र बदरकडे होता, माघारी परतला. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा दर्शी नंबर 10 मजबूत बांध्याचा खेळाडू, ज्याच्याकडे चिद्द चिकाटी आपल्याला पाहायला भेटते. चिकाटी हा शब्द दिसायला छोटा आहे, परंतु ज्याच्यासोबत जोडला जातो त्याच्या आयुष्याचं सोनं करतो. इथं संघर्ष करावा लागेल. दोन्ही सन्मान्य निखिल गोरवले यांचाही यथोचित आपण सन्मान करतोय. मी वाडी मंडळाचे सदस्य मनोहर निमरे यांना विनंती करेन की आपले शुभ हस्ते आपण राजवाडी सत्कार्य मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष निखिल गोरिवले यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय चालू स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित, त्याचप्रमाणे चालू स्पर्धेसाठी ज्यांचं आपल्याला सहकार्य प्राप्त झालंय ते मयूर मळेकर यांचाही आपण यथोचित सन्मान करतोय. मी मनोहरजी निमरे यांना विनंती करेन की आपले शुभाचे हा सन्मान आपण करायचा. मयूर मळेकर यांचा यथोचित आपण सन्मान करतोय. दृष्टीने आपण तयार ठेवायचे आहे. 3रा पुकार मिळताच आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. जाऊ द्या पुन्हा एकदा क्षीरसागर सरांकडे. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये 4 खेळाडूंनी मुरुड संघासाठी सुरुवातीच्या सत्रामध्ये अद्भुत कामगिरी पार पाडली. तोच खेळाडू शेवटच्या 5 मिनिटांचा खेळ बाकी असताना मात्र पुन्हा एकदा 2 पुढे सरकते. 23 गुणांवरती जालगावचा संघ तर 15 गुणांवरती भैरवनाथ मुरुडचा संघ. 8 गुणांची आघाडी. शेवटच्या 5 मिनिटांचा खेळ अजून देखील बाकी असेल. जालगाव संघाच्या चढाईपटूच्या माध्यमातून माघारी परतला. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा रोहित लाड असेल. रोहित लाडचं खामोश कुठेतरी त्याच्या टीमसाठी धोक्याची घंटा ठरली. रोहितचा देखील खेळ त्या सुरुवातीच्या मिनिटापासून भरला असता तर संभवतः इथे मोठा चमत्कार पाहायला मिळाला असता. जो डिफेंडर्स होता त्याला मध्यरेषेच्या बाहेर फेकलं. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये, परंतु यावेळेला शानदार टॅकल केलंय. पुन्हा एकदा जालगाव टीमच्या खात्यामध्ये लालच बुरीवाला होतीये.
एक पॉईंट मिळाला होता, परंतु पुन्हा एकदा दुसरा पॉईंट घेण्याच्या नादामध्ये रोहित लाड सुपर टॅकलचा शिकार ठरला. बॅकलाईनच्या पाठीमागे गेला आणि त्यानंतर प्रत्युत्तर करण्यासाठी जर्सी नंबर 5 यावेळेला आपण पाहतोय टोटच करण्याचा प्रयत्न होता. डाव्या कोपऱ्यामध्ये अपयशी ठरतोय, माघारी परत पुन्हा एकदा जर्सी नंबर 12 हा एक अनुभवी असा खेळाडू. सातत्यपूर्ण जर खेळ या खेळाडूकडनं पाहायला मिळाला असता तर संभवता भैरवनाथ मुरुडचा संघ या मॅच मध्ये लीड घेताना बघायला मिळाला असता, परंतु सरते शेवटी डाव्या कोपऱ्याचा डिफेंडरचा माघारी पाठवत एका गुणाची कमाई केली आहे. थर्ड रेड डुआ डायरेक्ट वरती असून देखील आपण जर पाहिलं तर 8 गुणांची आघाडी भैरवनाथ चालगाव टीम कडे आहे. तर इथे जालगावचा संघ ऑल आउट झाला तर आणि तरच मुरुडचा संघ या मॅच मध्ये यशस्वी पुनरागमन करू शकेल. शानदार डिफेन्स, सामना समाप्त मात्र खेळाडू बाकी आहे आणि जर्सी नंबर 12 हा गुणवान खेळाडू चढाई ट्रॅक वरती डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षक पाहतोय सबसे शरणागती पत्करतायत. 2 ओव्हर 4 गुणाची कमाई करत भैरवनाथ मुरुड संघाने या मॅच मध्ये यशस्वी पुनरागमन केलंय. भैरवनाथ जालगाव संघाकडे अजून देखील 3 गुणाची नाममात्र आघाडी. इथून उर्वरित मिनिटांमध्ये भैरवनाथ मुरुड संघाला मात्र आक्रमक खेळ सादर करावा लागेल, जेणेकरून त्यांचा संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये आघाडी प्राप्त करू शकेल. तर दुसरीकडे तेजस असेल त्याचबरोबर त्याच्या टीमला आणि शेवटच्या मिनिटांमध्ये देखील सामना समाप्त होण्यासाठी 2 मिनिटं बाकी. रोहित लाड पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यामध्ये एक सावध पवित्रा त्याच्या माध्यमातून 7 खेळाडूंचा डिफेन्स. बोनस लाईन ऑन असेल आणि यावेळेला डाव्या कोपऱ्यातून जर आपण राईट कॉर्नरला जर पाहिलं बोनस लाईन सक्सेसफुली क्रॉस केली. एका गुणाची कमाई. गुणफलक 23 गुणांवरती मुरुड तर 25 गुणांवरती जालगावचा संघ. मात्र 2 गुणांची आघाडी जालगाव टीम कडे. हा सामना बरोबरी सुटणार का हे पाहणं रंजक असेल. डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, संभवता बोनसचा प्रयत्न होता, परंतु स्टील बोनस पॉईंट इथे मिळत नाहीये. माघारी परतोय प्रत्युत्तरासाठी बॅक टू बॅक पुन्हा एकदा मिस्टर रोहित लाड सज्ज होतोय. ज्या खेळाडूंनी या मॅच मध्ये दुसऱ्या हाफ मध्ये टच पॉईंट घेण्यामध्ये जेव्हा अपयश आलं सातत्यानं बोनस पॉईंट घेत राहिला आणि आपल्या संघाचा गुणफलक पुढे सरकवण्याचा प्रयत्न. यावेळेला रोहितच्या विरोधामध्ये फेल टॅकल 2 गुणांची कमाई आणि दोन्ही संघ बरोबरीत येत आहेत. संभवता 25 गुणांवरती मुरुडचा संघ तर जालगावचा संघ देखील 25 गुणांवरती. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय, पैसा वसूल सामना शेवटच्या काही मिनिटांमध्ये दाखल झाल्यानंतर अनपेक्षितरित्या मुरुडच्या टीमने या मॅच मध्ये कमबॅक केलाय. मोठा धक्का दिलाय जालगाव टीमला. दोन्ही संघ बरोबरीत जावले. शानदार डिफेन्स, मजबूती होण्याचा प्रयत्न होता, अपयशी ठरतोय. टाइमआउट ओव्हर दरम्यान त्याच वेळेला रोहित लाड चढाई ट्रॅक वरती एका गुणाची आघाडी आता आपण पाहतोय. भैरवनाथ मुरुड या टीम कडे 4 खेळाडूंचा डिफेन्स. संघर्ष करावा लागेल भैरवनाथ चालगावला. रोहित लाडने जे सातत्याने एका पाठोपाठ एक जे बोनस पॉईंट घेतले ते संभवतः या मॅच मध्ये निर्णायक ठरतायत. तर त्याच वेळेला मात्र आपण बघतोय एखादी चढाई जालगाव टीमला इथे तारक देखील ठरते का बघायचं. यस बाजार होतोय आणि एका पॉईंटने सामना भैरवनाथ मुरुड टीमने जिंकलाय.